हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WCTC. आज आता आपण बल्क आर्टिकल कसे बुक करायचे त्या अनुषंगाने व्हिडिओ बघू. सर्वप्रथम काउंटर PN लॉग इन करून बुकिंग सोल्युशन्स या कार्ड्समध्ये जायचं आणि त्यामध्ये मेल बुकिंग नावाचं सब कार्ड्स आपण सिलेक्ट करायचं. मेल बुकिंगमध्ये बुक बल्क मेल्स नावाचा जो काही मेनू आहे त्याला आपण क्लिक करायचं. या ठिकाणी आपण पाहू शकतो मेल कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आपण डोमेस्टिक मेलला क्लिक करायचं. त्यानंतर ही जी बेसिक वन टेम्पलेट आहे हिला आपण डाउनलोड करायचं. ही टेम्पलेट या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे आणि या टेम्पलेटमध्ये त्यांनी जो काही डेटा आपल्याला सांगितलेला आहे तो डेटा आपण त्यामध्ये फीड करायचा. यामध्ये एक बराच मोठा डेटा आपल्यासमोर डिस्प्ले होईल, परंतु आपल्याला त्याच्यामध्ये फक्त जो काही रेड मार्कनी इनिशिएट केलेला आहे किंवा रेड मार्कनी जो निर्देशित केलेला आहे तेवढाच डेटा फक्त आपल्याला भरायचा आहे. एक जी फाईल आहे ती आपण या ठिकाणी भरून ठेवलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो याच्यामध्ये सिरियल नंबर, फिजिकल वेट, रिसिवर सिटी, रिसिवर पिनकोड, रिसिवर नेम, रिसिवर ॲड्रेस लाईन 2, एक्नॉलेजमेंट असेल तर एक्नॉलेजमेंट ट्रू किंवा फॉल्स लिहायचे आपल्याला, असेल तर ट्रू नसेल तर फॉल्स, सेंडरचा मोबाईल नंबर, रिसिवरचा मोबाईल नंबर आणि त्यानंतर सेंडरचं नाव, सेंडरची सिटी, सेंडरचं स्टेट आणि सेंडरचा पिनकोड. त्यानंतर रिसिवरचं स्टेट, रिसिवरचा ॲड्रेस, अल्टरनेट ॲड्रेस असेल ते तर, आणि त्यानंतर सेंडरचा ॲड्रेस वगैरे आपण या ठिकाणी फीड करायचा. याच्यामध्ये ज्या ठिकाणी रेड आहे तेवढी फक्त फील्ड आपल्याला भरायची आहे आणि या फाईलला आपण सेव्ह करायचं, फाईल क्लोज करायची. त्यानंतर या ठिकाणी कस्टमर टाईप जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आपण वॉक इन कस्टमर आहे असं आपण कन्सिडर करूया या ठिकाणी आणि त्याला काय करायचं आहे तर रजिस्टर लेटर त्याला या ठिकाणी बुक करायचे, म्हणून आपण रजिस्टर लेटर टिक करतो. याला टिक केल्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी एक टेम्पररी रेफरन्स ID जनरेट झालेला आहे. त्यानंतर आपण अपलोड एक्सेल फाईलला क्लिक करायचं. अपलोड एक्सेल फाईलला क्लिक केल्यानंतर आपण जी काही बल्क बुकिंगची फाईल ठेवलेली आहे ती फाईल आपण या ठिकाणी ओपन करायची आणि याला सबमिट करायचं. याला सबमिट केल्यानंतर ती जी फाईल आहे ती व्हॅलिडेट होईल. आपण पाहू शकतो की ती व्हॅलिडेट झालेली आहे आणि 12 आर्टिकल इन्सर्टेड सक्सेसफुली असा आपल्याला मेसेज आलेला आहे. प्लीज प्रोसीड पेमेंट, याला आपण क्लोज करायचं या टॅबला. या ठिकाणी आपण कार्ड्स पाहू शकतो जे काही 12 आर्टिकल आहेत ते 12 आर्टिकल या ठिकाणी बुक झालेले आहेत. त्याला एक बुकिंग रेफरन्स ID जो टेम्पररी आहे आणि त्याला एक आर्टिकलचा जो काही नंबर आहे बारकोड तो सिस्टमनं जनरेट केलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो. यामध्ये जर काही एखादं आर्टिकल चुकीने बुक झालं असेल किंवा काही कॅन्सल करायचं असेल तर या ठिकाणी आपण डिलीटचं ऑप्शन आहे. हे आपण एक आर्टिकल असं समजू की डिलीट करायचं आहे, याला आपण डिलीटही करू शकतो. 12 आर्टिकल बुक केले होते, एक डिलीट केलं. आता आपल्याकडे 11 आर्टिकल राहिलेले आहेत. जसंही आर्टिकल डिलीट करू आपण त्या पद्धतीनं पैसेसुद्धा कमी होऊन जातील. आपण बघू शकतो ॲड कार्टमध्ये आता केवळ 11 आर्टिकल राहिलेले आहेत आणि पैसेसुद्धा कमी झालेले आहेत. 599 रुपये आपल्याला त्यांच्याकडनं कलेक्ट करायचे आहेत. मेक पेमेंटला आपण क्लिक करायचं आणि बाय कॅश हे जे पेमेंट आहे हे आपल्याला रिसीव करायचं आहे. जसे आपण पेमेंटला रिसीव करू त्या ठिकाणी असा मेसेज पॉपअप जनरेट होईल, पेमेंट अपडेटेड सक्सेसफुली. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की एक लिस्ट आपल्याला या ठिकाणी तयार झालेली आहे. साधारणतः अशा पद्धतीची त्याला जी काही रिसिप्ट आहे बल्कमध्ये ती त्यांना जो सेंडर आहे त्याला मिळेल. अशा पद्धतीनं आपण हे जे बल्क बुकिंग आहे रजिस्टर लेटर स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण बुक केलेलं आहे. धन्यवाद.